तर फेब्रुवारी महिन्यातच राज्यात उन्हाचा चटका वाढताना दिसतोय. हवामानातील चढ उतारांदरम्यान आता पुढील 24 तास हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार तापमानात मोठी उसळी सध्या पाहायला मिळू शकते. हवामानातील चढ उतारांमुळे सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि काही ठिकाणी अचानक ढगाळ वातावरण अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता पुढील 24 तासांमध्ये कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा या अधिक तीव्र जाणवू शकतात. याच पार्श्वभूमीवर आता IMDने पुढील 24 तासासाठी महत्त्वाचा इशारा देखील दिलाय. कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीच्या भागात दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णता आणि आर्द्रतेचा दुहेरी त्रास नागरिकांना सहन करावा लागू शकतो. राज्यातल्या काही निच्चांकी तापमानानुसार राज्यातील काही भागांमध्ये सकाळच्या वेळी अजूनही गारवाच आहे. हवामान विभागाने फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच तापमानात चढउतार राहतील असा अंदाज वर्तवला होता. पुढच्या काही दिवसांमध्ये हवामानातील तापमान अधिक वाढू शकतं आणि त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानुसार नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणं टाळा, भरपूर पाणी प्या, लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक त्यांची विशेष काळजी घ्या. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगा आणि पुढील 24 तास हे राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे उन्हाच्या वाढत्या तीव्रतेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका असा इशारा सध्या हवामान विभागाकडून देण्यात येतोय. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना देखील काही सल्ले हवामान विभागाकडून देण्यात येत आहेत. त्यानुसार पिकांना पाणी व्यवस्थापन करा, पिकांना सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा पाणी द्या, ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करा ज्यामुळे पाण्याची बचत होईल. असे अनेक सल्ले सध्या हवामान विभागाकडून देण्यात येत आहेत.